नाथावर किती पाश टाकले होते त्या मैनावतीनं? सापडले का ते कोणत्या पाशात? नाही ना, वैराग्य आहे ना. रामचंद्र नाथाला नेऊ नाही मैनावतीने, मैनाकिनी ना ती किल्लोत्तळा, दोन नाव आहे ते. तिला याला या अशा पाशात बांधण्याकरता किती प्रयत्न केले होते. तो कोण निन्नाच का तिथे झालेला? राज्यात झालेला मैनाकिनी होते. जे पाशे आपल्याला पाचून टाकतात. आशाबद्ध जन तुकाराम महाराज म्हणतात, हे जग म्हणजे सगळं जग आशेला बांधलंय, काय जाणे नारायण. ते काय नारायणाला जाणू शकतील बा? म्हणजे आशा गेल्याशिवाय भगवंताला जाणता येत नाही. आशा म्हणजे बंधन आहे ना ते. बंधनाचा तोडू पाशा असा आहे ना अभंग. देऊ आशा टाकून काय अभंग आहे आठवतो कोणला? बंधनाचा तोडू पाशा देऊ आशा टाकू, त्यात एक अभंग आहे. ही जी आशा आहे त्या आशानं सगळं जग बांधलंय. आशाबद्ध जग काय जाणे नारायण, करी इंद्रियाची सेवा पाही आवडीचा हेवा. जे लोक आशेने बद्ध झाले आहेत ते नारायणाला काय जाणू, ते नेहमी इंद्रियाची सेवा करतात. इंद्रियाची सेवा, त्यांच्यात आवडीच्या विषयासंबंधी हाव नसते. त्याला हाव कशाची असते? इंद्रियांची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, देहाची वरी आदरू. सगळा आदर कशावर आहे? देहाची वरी आदरू. म्हणून पडेला विसर आत्मबोधाचा. सगळा किती दिवसातून किती वेळा आरशात पाहतो जीव? मग देहाला पाहतो का आत्म्याला पाहतो? देह. आत्म्याकडे पाहायला सवडच कुठे त्याला? देवाकडे पाहायला सवड कुठे त्याला? नारायण न कळण्याचं कारण महाराज म्हणजे इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी म्हणजे गोस्वामी. सगळे इंद्रिय जिंकले. पण तसं वास्तवात गेल्यावर किती आशा किती त्रास देते जीवाला. कशाची आशा? बरं असं आहे, एकदा भेटलं म्हणून ती आशा पूर्ण होत नाही. एखादी वस्तू जर प्राप्त झाली तिचा लोभ वाढतो, आणि नाही प्राप्त झाली तर क्रोध वाढतो. म्हणजे दोन्हीकडे मी स्वतःची फायदा काहीच नाही आपला. तिचा यांचा फायदा, आपला काय फायदा आहे? इच्छा जर, म्हणून महाराज म्हणले तोडावा संबंध यांचा माझा. कोणाचा? आस भय चिंता लाज काम करू. आस भय चिंता, आस भय चिंता लाज काम आणि क्रोध यांचा माझा संबंध तोडावा, तरीच हा जीव सुख पावे माझा बरे. अच्छा, गाठ्यातच काय लिहून ठेवलंय महाराजांनी? सगळं उत्तर गाठ्यातच. काय महाराजांनी किती सोपं करून दिलंय बा आपल्या करता. हे जे आहेत ना म्हणले आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. यांचा माझा संबंध तुटला तर मला सुख भेटलंय, म्हणजे देव भेटला.
फार भारी अभंग आहे. आशा बद्ध जन काय जाणे नारायण, करी इंद्रियाची सेवा पायी आवडीचा हेवा. त्याची आवड विषय विषयाचा पाडू पाडू, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय जीवाशी गोडू झाला. कारण त्यांना सगळं इंद्रियापासून भेटणार सुख पाहिजे जीवाला. त्याची वृत्ती झालेली बहिर्मुख, शक्तीचा आकडा. भांडण व्हावं दोघांचं चांगलं उभार, तो कसा शक्तीचा आकडा होतो. कसं झालंय, देव आतमध्ये आणि सगळे इंद्रिय बाहेर. कधी नारायणाची गाठ होईल. महाराज म्हणतात, काय जाणे नारायण, करी इंद्रियाची सेवा पाही आवडीचा हेवा. भ्रमले सावळे तैसे उचित न कळे. जे लोक आशेने बद्ध झाले आहेत ते नारायणाला काय जाणू शकतील. ते नेहमी इंद्रियाची सेवा करतात. त्यांच्यात आवडीच्या विषय संबंधी हाव असते. त्यांना हे विषय आवडतात. खाव ज्याप्रमाणे एखादा भ्रमिष्ट झालेला मनुष्य बरळतो, त्याप्रमाणे ह्या अशा बदला योग्य काय ते कळत नाही. आता आपल्याला डायरेक्ट भ्रमिष्ट म्हणलंय तुकाराम महाराज. आपल्यालाच म्हणलंय, दुसरं कोणाला म्हणेलच नाही. दुसरं काय कोणाला म्हणते ती. दुसरा जो गाथ्याला त्याचा स्पर्शच नाही त्याला काय म्हणतील ती. जो उद्धाराच्या मार्गाला लागला आहे त्याला असं वाटतं आपलं कल्याण व्हावं, त्याच्याकरता या सूचना आहे ना. सूचना आहे त्याच्याकरता या. आपल्याला परमसुखाची प्राप्ती करायची, दुःखाची निवृत्ती करायची ना. यांचा संबंध तोडायचा किती सोपं आहे. मग गाडीत बसले ते सांगा त्यांना हात बाहेर काढू नका. बेल्ट लावा विमानात बसल्यावर. आशा मनीषा तृष्णा यांच्या वळून वाती. आशा मनीषा तृष्णा यांच्या वळून वाती. पुढं अंगी प्रेमाचा ताठा त्यामध्ये पाझरल्या ज्योती. आकडे आशा मनीषा कृष्णा त्यांना जाळायचं. त्यांच्या वाती वळायचं जाळायचं त्यांना. त्याला पर्याय नाही दुसरा. एकनाथ महाराज काय आता संतांनी काय भाऊ नाही का फार रूपक त्यांचं केलं. पण किती अभ्यास नाही त्याच्यामध्ये तरी आपण बारीक पाहिलं असतं एवढं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ज्याप्रमाणे एखादा भ्रमिष्ट झालेला मनुष्य बरळतो ना, शान माणूस बरळत नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा गोपाळ पाहत तो हरिपाठ. आणि इकडे महाराज काय त्यांना कसं काय नारायण भेटत. एक वाक्यात आहे ना संतांमध्ये, अनंत वाचाळ परळती परळ, त्या कैसा गोपाळ. त्यांना जसा गोपाळ भेटू शकत नाही तसा इथं आशाबद्ध जीवाला नारायण काय जाणू शकतील. म्हणजे अनुभव कसा येईल. जाणणे म्हणजे त्याचं ज्ञान होणे. भगवंताचं ज्ञान होण्याकरता बुद्धी तेवढी स्वच्छ झाली पाहिजे ना. त्याच्यामध्ये काही राहिलं नाही पाहिजे मनामध्ये चित्तामध्ये. ज्याप्रमाणे एखादा भ्रमिष्ट झालेला माणूस परळतो, त्याप्रमाणे या अशा बद्दला योग्य काय हे कळत नाही. म्हणजे विवेक नाही. योग्य काय अयोग्य काय, हित काय अनहित काय हे कळत नाही. म्हणजे त्याच्याकडे विवेक नाही. विवेक असतो संतांकड. संत संगतीला एवढं जे महत्व दिलंय ना, सतसंग मिळणं ही देवाची कृपा आहे आपल्यावर. कोण कुठं पण मनाला एक झालेली सगळी.
एवढा मोठा लाभ असताना पण मनानं एक झालेले असतात, पण हे फार सूक्ष्म असतात. सत्संग करता एवढे एक झाले का भगवंताची कृपा आहे आपल्यावर, म्हणून आपल्याला थोडी काही चांगली बुद्धी निर्माण झाली. थोडासा संघ घडावा, श्रवण घडावं. हे शास्त्र म्हणजे आपल्याला सोडवण्याकरताच आहे ना. हा अहिता पासून काढीची हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. आपली आई आहे शास्त्र म्हणजे. आपल्या कल्याणाचाच मार्ग सांगा ना आपल्याला. हा म्हणून विवेक महत्वाचा आहे. पण ज्याच्याकडे जो आशेमध्ये बांधला गेलाय, निदान आपल्याला सत्संगाला वेळ भेटतोय, आपण कुठं जातो सत्संगाला, याचा अर्थ आपल्याकडे विवेक आहे. सारा असा अर्थ कळलाय ना आपल्याला. हा हीच भगवंताची कृपा आहे आपल्यावर. एवढं रोजचं कधी मधीच वेगळं असतं, पण रोज केलं एवढं काही सोपं नाही. प्रत्येकाच्या पाठीमागे जबाबदाऱ्या असतात, सगळंच सांभाळावं लागतंय, सगळं सांभाळावं लागत आहे. तारेवरची कसरत आहे, बॅलन्स धरून चालावं लागतंय. सगळं व्यवस्थित करून परमार्थ टिकवायचा. किती विवेक आहे, किती त्याग घ्या. जे लोक आशेने बद्ध झालेले आहेत ते नारायणाला काय जाणू शकतील. ते नेहमी इंद्रियाची सेवा करतात, त्यांच्यात आवडीच्या विषयाप्रती हाव असते, लक्ष नाही. ज्याप्रमाणे एखादा भ्रमिष्ट झालेला मनुष्य बरळतो, त्याप्रमाणे अशा बद्दला योग्य काय ते कळत नाही. काय कळत मायेमध्ये बांधल्यावर. त्याच्याकडे ज्ञान नाही, वैराग्य नाही, कर्मशुद्धी नाही, त्याला काय कळणार आहे हो. बरळत नाही तर काय, तो बरळतोच आहे. तो सारखं बरळतो, दिवसा बरळतो दिवसा. आसार गोष्टी बोलणं म्हणजे बरळ नाही का नाही. हा आणि किती दिवस बरळलं तर काय होणार आहे, त्याच्यापासून पुण्य होईल का. नाही ज्ञानेश्वरी मध्ये म्हणलंय ना, माती देता वाया गेला तर तू सांडून येऊ पटीला कोंडा जायचा. अर्जुना विधी जरी झाला. हा मला जर जाणलं नाही, वाया गेला म्हणले, वाया. भगवंताला जाणणं फार महत्वाचं आहे. म्हणून जाणणं म्हणजे त्याचं ज्ञान होणं, त्याचं स्वरूपात कळणं आपल्याला. देव असा आहे. म्हणून शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, हे तुका म्हणे विषय अन्न नाशिले जैसे. तुकाराम महाराज म्हणतात, जसे उत्तम अन्नात विष मिळवले असता ते नासत. गंज भारी स्वयंपाक केला, किती काळ भारी स्वयंपाक केला, पक्वान्नाचा स्वयंपाक केला, पण त्याच्यामध्ये विष मिसळलं. आता काय उपयोग राहिला का त्याच्यावाला. नाही ना. मग प्रसाद बनवलाय. उत्तम अन्नात विष मिळवले असता ते नाचतं ना, तस या आशा. त्याच कारण इंद्रियाची सेवा करतात, त्यांच्यात आवडीच्या विषयी सगळं हवा असते. आणि मग तो भ्रमिष्ठासारखा बरळतो का. सगळ्या अभंगाला कारण आशाबद्ध आशा. महाराज म्हणले ना, आशा ही समूळ खणून काढावी, तिने पसावी व्हावी, नाही तरी सुखी अवस्था असावी संसारी, उगीच फजिती करू नये. त्या प्रपंचावर तोवरी उदास होऊ नये म्हणले. जोवरी तो मागेला ती आस नाही तर काही जाते, मग वय तोगून जाते परत येते. चाललो म्हणले आता मी आता बाबाच होणार म्हणते, चाललो आता रे.
लिंबाचे बाबा. चाललं म्हणले मी आता बायकोला तर जम द्यायचा ना रोज, आता साधूच होतं म्हणते ती. नाही का महाराज म्हटले जोवरी तू मागेल ती आस तोवरी उदास होऊ नका, तोपर्यंत तुम्ही घर सोडू नका म्हणले. परत यावं लागल. हा. हे तात्पर्य मैत्री बाबांच्या ग्रंथात आलेलं आहे तेवढं, पण आता आपल्याला नाही. आशा जन काय जाणे नारायण, करी इंद्रियाची सेवा पाही आवडीचा हेवा. भ्रमले चावळे त्याची उच्च न करी, ही आशा आहे ना. आशेची बुडबुडी कल्ली पाहिजे. आशा ही काय दुसरी कशाला जात नसती. भगवंताच्या चिंतनाला ज्ञानाग्नी ज्यावेळेस पेटतो ना, ज्ञानाग्नी आतमध्ये ज्यावेळेस ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी, वैराग्याच्या सीमे लागल्या क्षेत्रा, वैराग्य प्राप्त झालं काही आशा ते काहीच जमनीत नाही तो. मग त्याला ह्या गोष्टीचं वैराग्याला वीट येतो. वीट वमना समान मानलं म्हणजे आम्ही सोनेरूपी अमृतीचे समान. हे काय वैराग्य, भगवंताचा प्रसाद आहे वैराग. लाथ साडीला संसार केला षडवर घेतावा, असं वैराग्य प्राप्त व्हावं, त्याच्यातच राहावा. आता काय करीन आशा मग भक्ताईशी जाणा जे होता, ज्यांना कळालंय आपलं काय स्वरूप आहे, ते देवावर उदास राहतील का नाही. आशा काही करत नाही तिथं. मग कडकडीत वैराग्य गेले आशा पाच विषय तो त्यांचा झाला नारायण. आता त्यांना नारायण प्राप्त झाला. मग नावडे हे नाही का आवडायला समजा. जगाला तर पैसा करता तर सगळं जग पळत आहे. पैसा लागतो फक्त, बाकी काहीच घेत नाही कोण. पैसा 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 पैसा. जीवापेक्षा पैसा आवडत, तो आम्हाला नावडी नावडी घर, नावडी घर, सोनं नावडी, मान नावडी, संकोनिया मान, दंभ करतो कीर्तन. काय साधूची अवस्था असते हो. म्हणून भारी अभंग काही केले असे हे गोड अभंग. आता ऐकणारी दर्दी म्हणून हा विषय कळतोय. अशा पद्धतीने काय जाणे नारायण. गिराईक काही पाहिजे ना मालाला, भाव भेटत मालाला. गिराईक जर चांगलं असलं तर श्रोता वक्ता पांडुरंग समर्थ. अशा पद्धतीने काय जाणे नारायण, करी इंद्रियाची सेवा पाही आवडीचा हेवा. भ्रमले चावळे तैसे बुद्ध नकळे, तका म्हणे विषय अन्न न केले तैसे. एवढा स्वयंपाक केला पण काही उपयोग नाही. का सगळं धाव इंद्रियाकडे. देह भावे, देह भाव गेला, देह भाव हरसला. तुझं पाहता नष्ट झाली पाहिजे. देह भाव नष्ट झाला, आत्मभाव प्रगट होतो. वासुदेव तत्वता. आणि मग अखंडित प्रेम उत्पन्न होतात प्रकरणामध्ये. आशा थांबत नाही. पद्धतीनं दोनाभंग झाले. कुंडलिका वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.